2 मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. ज्यांचं शुभागमन होत आहे KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी सचिव आणि आमचे लाडके मित्र सोपान मोरे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. वेलकम, सुस्वागतम. पहिला बॉल प्रताप सांगपाळसाठी किरण गाडगे निघालेत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती शॉर्टम पूल केलं. एक टप्पा घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती येतोय व्हेरी गुड मॉर्निंग सांगणारा पहिला चौकार. पाऊस पडलाय सकाळी आणि त्या कारणाने आपण जर पाहिलं ना तर खेळपट्टी ओली आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी वेगाने तुमच्या बॅटमध्ये येत आहेत. तुम्हाला तयार राहावं लागेल आणि या गोष्टी आपण जर पाहिल्या ना तर मोरिया 11 वासुदेव टीमकडे झालेल्या नाही आहेत. त्या कारणाने तितकीशी बॅटिंग झाली नाही. हा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील का? नाही पोहोचू शकत. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार आला. दुसऱ्याच बॉलवरती अगदी पुन्हा एकदा शॉर्टम पूल करण्याचा प्रयत्न केला. मी म्हटलं होतं की पाऊस पडलाय, उसळणारे बॉल तुम्हाला अधिकचे पाहायला मिळत आहेत. किरण घाडगे विरुद्ध प्रताप सांगपाळ असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 2च्या बॉलच्या पाठीमागे 6 धावसंख्या आले. यावेळेस पहा टप्पा पडल्यानंतर वेग आहे, गती आहे बॉलमध्ये. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. पंचांच्या माध्यमातून सांगितलं जाईल डिक्लेअर आहे का, आणि हे सिंगल आहे पाठीमागे. यष्टीरक्षकाच्या हातातून सुटल्यानंतर बॉल पाठीमागे ज्यावेळेस ट्रॅव्हल होतो त्यावेळेस सिंगल आहे. याची देखील तुम्हाला नोंद घ्यावी लागेल. 3 बॉलच्या पाठीमागे 7 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. यावेळीचा बॉल अप्परकट केलाय एक्स्ट्रा कव्हरला. वा भाई वा. स्वागत कक्षाला सलामी देणारा प्रताप संकपाळच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली. बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. एक क्वालिटी आकर्षक षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता तुम्ही. अप्परकट केलं होतं. ओव्हर द कव्हरच्या वरून केलेला हा एक नेत्रदीपक स्ट्रोक आपण पाहिला. चांगली बॅटिंग. यावेळीचा बॉल ऑन द टोज खेळलाय ऑन साइडला. भिंगरी स्ट्रोक म्हणायला काय हरकत नाही. टप्पा पडल्यानंतर बॉलला पिक केलं. पिकअप स्ट्रोक ऑन साइडला. सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. प्रताप सकपांच्या बॅटमधून आणखी एक धमाका षटकार. एकोणीस धावसंख्या तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. काय बॅटिंग सुरू केली प्रताप सांगपाळनी. आणि पावसाळी क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला चांगल्या फॉर्म मध्ये असणारा बॅटर म्हणून KSK कडून त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. पुन्हा एकदा तोच एरिया आणि त्याच एरियामध्ये रिझल्ट देखील तोच येताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरला एक क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. प्रताप सांगपाच्या बॅटमधून आणखी एक स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. 25 धावसंख्या तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. आणि तब्बल सलगचे 3 षटकार प्रताप सांगपाच्या बॅटमधून येत आहेत. म्हणूनच हा खेळाडू काहीतरी अलग आहे असं म्हणायला काय हरकत नाही. 25 विदाउट लॉस. जन्नीमाता क्रिकेट क्लब लाकवड बी टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना तुम्ही पाहताय. सॉलिड बॅटिंग केली. मारायचं तर टॉपच्याला मारायचं आणि तेच मैदानाच्या आतमध्ये प्रताप सांगपाळनी केलंय. किरण घाडगे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत, एक उत्कृष्ट बॉलर आहेत आणि त्यांच्यावरती आक्रमण करताना आपण प्रताप सांगपाळला पाहिलं. सुशांत सांगपाळ स्ट्राईक एंडला. पहिला बॉल फुलटॉस होता. फुलटॉसला क्रिकेटमध्ये माफी नाही. या बॉलला पाठवलं सरळ सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलचं स्वागत केलंय भव्य दिव्य षटकाराने. सुरुवात काय जबरदस्त राहिली. ज्या पद्धतीने आपण पाहिलं प्रताप सांगपाळची बॅटिंग. 3 बॉल 3 षटकार आणि त्यानंतर पहिला बॉल सुशांत सांगपाळ यांच्यासाठी फुलटॉस होता. मेजबानी होती आणि या बॉलला पावसाळी क्रिकेटमध्ये तुम्हाला काय करायचंय, टच करायचंय बॉल आणि टच केल्यानंतर बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे जातो आणि हेच मैदानाच्या आतमध्ये सुशांत सकपाळ करत असताना आपण त्याला पाहतोय.
पुढचा बॉल यावेळेचा फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. एक सिंगल तर येते. दुसरीचा प्रयत्न होईल का नाही. इकडे थोडंसं क्षेत्ररक्षक घसरलेत. प्रताप संकपाळनी देखील सांगितलं की थांब घाई करायची गरज नाही. चांगल्या फॉर्म मध्ये प्रताप संकपाळ तुम्हाला पाहायला मिळतोय. 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून या क्रिकेट स्पर्धेचं लाईव्ह ब्रॉडकास्टिंग तुम्ही पाहताय. एक उच्च दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट देखील 22 यार्डच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पावसाळी क्रिकेटची ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. शिवशक्ती ट्रॉफी 2026. ओ इथे पहा अकोला टाकलेला बॉल ड्राईव्ह करायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. सिंगल मिळताना पाहायला मिळते. कमबॅक करताना नितीन घाडगे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिला बॉल षटकाराला, त्यानंतर 2 सिंगल आल्यात. 8 रन्स त्यांनी खर्च केलेत आतापर्यंत 3 बॉलच्या पाठीमागे. 33 धावसंख्या 33. टॅप स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षकापर्यंत बॉल पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, कमबॅक करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. 34 धावसंख्या तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळत आहेत. चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही टीम विनर आहेत या सीझन मध्ये. दोन्ही टीमकडे ट्रॉफी आहेत. टप्पा पडल्यानंतर वेग आहे. या प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं होतं. उसळणारे बॉल तुम्हाला अधिकचे टाकावे लागतील. पाचवा बॉल डॉट आलाय. 34 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर त्यानंतर आपण जर पाहिलं ना तर कमबॅक केलाय. 3 बॉलवरती 3 सिंगल आले. डॉट आला. शेवटचा बॉल अंतिम आहे. अंतिम बॉलवरती धावा किती येतील हे देखील पाहावं लागेल. नितीन घाडगे एक सिनियर क्रिकेटर तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. फुल टॉस होता. क्रिकेटमध्ये फुल टॉसला माफी नाहीये. मी थांबणार नाहीये. मी लांबच लांब मारणार. ही क्रिकेटची दुनियादारी माझ्या नावावरती करणार. सुशांत सकपाळच्या बॅटमधून पहिल्या बॉल नंतर शेवटच्या बॉलवरती धमाका केलाय. आलाय तो लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. फटका खेळला बा. फुल टॉस होता. त्याला अगदी परफेक्ट टायमिंग केलं. नजाकत होती. आकर्षक स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हा पा ऍक्शन रिप्ले 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून 40 धावसंख्या तब्बल स्कोरबोर्डती लागते. 40 रन्स विदाउट लॉस. जेएमसीसी लाकवड फर्स्ट बॅटिंग करत असताना 40 वरती नो लॉस. बॅटिंग परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळतोय आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. कारण 300 प्लस स्ट्राईक रेट तुम्हाला मेंटेन करावा लागतो आणि तेच मैदानाच्या आतमध्ये करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालेत. जेएमसीसी लाकवड बी संघ मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या डावाची सुरुवात. पहिला डाव आहे. दुसऱ्या डावामध्ये काय घडेल हे देखील आपल्याला पाहायचंय. सामना सुरू करा लगेच. गोलंदाजी मार्क मध्ये सूरज येताना पाहायला मिळतात. सूरज घाडगे. प्रताप संकपाळ 8 चेंडूच्या पाठीमागे 27 वरती बॅटिंग करतोय. सुशांत सकपाळ देखील कमी नाहीये. 4 बॉलच्या पाठीमागे 13 वरती बॅटिंग करताना पण त्याला पाहतोय. 60 प्लस धावसंख्या उभी केली जाईल का हे देखील पाहावं लागेल. शेवटचं महत्वाचं षटक. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल्स केले होते. टप्पा पडल्यानंतर कट होतोय बॉल. सरळ यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. पंचांचा इशारा येतोय. डॉट बॉल. सूरज घाडगेनी इम्प्रेस केलंय या सीझन मध्ये. चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. पहिला बॉल डॉट आलाय. पुढे आले त्यानंतर टायमिंग प्रॉपर. वॉटर स्ट्रोक. फक्त टायमिंगचा फटका आहे. सी कॉर्नर सीमारेषेच्या पलीकडे हवाई सफर हवाई हल्ला मैदानाच्या आतमध्ये एक अभूतपूर्व स्ट्रोक प्रताप संकपाळच्या बॅटमधून येतोय. षटकार. (46) 46 धावसंख्या तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते पहा. डान्सिंग डाऊन द विकेट केला होता. ऍक्शन रिप्ले तुम्ही 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून पाहू शकता. प्रताप संकपाळ हावी होत आहेत. चांगली बॅटिंग प्रताप संकपाळच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 10 बॉलच्या पाठीमागे 33 वरती प्रताप संकपाळ बॅटिंग करतोय.
गतीमध्ये परिवर्तन, पॉइंटला ढकललं होतं बॉलला, एक सिंगल मिळते, दुसरीचा प्रयत्न होईल का? इकडे काय घडलंय? विकेट, एकाला परतावं लागेल. सुशांत सकपाळ इकडे बाद होताना पाहायला मिळत आहेत. त्याचं कारण देखील आहे. प्रताप सांगपाळला स्ट्राईक घ्यायची होती आणि त्यामुळे विकेट आली. 47 वरती 1. जेएमसीसी लाखवड बी संघ मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट बॅटिंग करतोय. सेकंड इनिंग मध्ये देखील तुम्हाला मोठे धमाके पाहायला मिळतील, कारण किरण घाडगेची फलंदाजी देखील या सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे. किरण घाडगे 47 वरती 1. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर संगपाळ, चांगली गोलंदाजी. हो, गतीमध्ये परिवर्तन, स्लोअर पद्धतीचा बॉल. इकडे थोडस आपण पाहिलं ना तर प्रताप संगपाळ नेहमी स्पिनरला स्ट्रगल होताना आपण त्यांना पाहिलंय. आज देखील तुम्ही जर पाहिलं तर एक षटकार आलाय 4 बॉलच्या पाठीमागे, त्यानंतर डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. तितकेसे बॉल पिक करू शकत नाहीये तिकडे. 48 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 48. सूरज गाडगेचं कौतुक करेन यासाठी की प्रताप सांगपाळला थोडंसं थांबवलंय. शेवटचं षटक आहे. 60 धावांचा टप्पा पार करण्याचा प्रयत्न लाखवड संघाचा राहील. गतीमध्ये परिवर्तन, फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचू शकलेले नाहीयेत. 2 धावसंख्या कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. फटका फसला होता, हवेमध्ये खेळला होता, ऑन साइडला झेल होऊ शकलेला नाहीये. 2 धाबा आल्या. लाखवड संघाने 50 धाबा पूर्ण केल्यात या ठिकाणी. 2.5 षटकांच्या पाठीमागे जेएमसीसी लाखवड बी संघ प्रथम बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा अंतिम बॉल, टार्गेट सेट करणारा बॉल. लेग साइडला पंच केला, परंतु बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय. 51 धावसंख्या स्कोरवरती लागले. 52 धावांचं टार्गेट. 18 बॉलच्या पाठीमागे 52 करायचे आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये 40 आल्या, परंतु या षटकामध्ये धावा कमी आल्यात. केवळ 11 धावा खर्च केल्या सूरज गाडगेनी. चांगली गोलंदाजी केली. फिरकीचा जादूगार म्हणायला काय हरकत नाही, कारण ज्या पद्धतीने संपूर्ण सीझन मध्ये सूरज गाडगेनी कमबॅक केलाय, चांगली गोलंदाजी. आता 52 करायचे आहेत. सामना क्रमांक 3 2 विजेत्या संघांमध्ये मॅच असेल, याची देखील नोंद तुम्हाला घ्यावी लागेल. मॅच समरी तुम्ही पाहू शकता. अगदी स्क्रीनवरती 22 या टेनिस क्रिकेट वाहिनीच्या माध्यमातून दाखवलं जातंय. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होतंय. जेएमसीसी लाखवड बी संघ प्रताप सांगपाळ 14 बॉलच्या पाठीमागे 38 वरती नॉट आउट राहिले. सुशांत सकपाळनी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर काही विशेष फटके खेळले. 4 बॉलच्या पाठीमागे 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. ज्ञानेश्वरनी मैदानाच्या आतमध्ये हजेरी लावली. त्यांनी कोणताही बॉल खेळलेला नाहीये. सूरज गाडगेचं कौतुक यासाठी करेन की केवळ 1 षटकाच्या पाठीमागे 11 धावा खर्च केल्या. नितीन गाडगे थोडेसे मागडे राहिले, 15 धावा खर्च केल्या. परंतु किरण गाडगे हे मात्र विशेष महागडे राहिले. त्यांनी 25 धावा तब्बल खर्च केल्या. अगदी पहिल्या षटकामध्ये धावा 25, दुसऱ्या षटकामध्ये मध्ये 15 आणि तिसऱ्या षटकामध्ये 11. टोटल 51 लागल्या. 52चं टार्गेट आहे जय हनुमान एरणे खुर्द टीमच्या समोर. आणि बॅटिंगसाठी ओपनिंग जोडी अगदी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. चला, टीम लाखवड ए आणि तोरणेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला टॉस साठी. 18 बॉल आणि 52 धावांची गरज आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सध्याच्या घडीला किरण गाडगे चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय.
51 बॉल आणि माफी असावी 18 बॉल आणि 52 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. लाकवड बी वर्सेस एरणी असा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये एक सिनियर क्रिकेटर नितीन घाडगे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय किरण घाडगे यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. हा खेळाडू के साठी विशेष आहे आणि ज्या पद्धतीने या खेळाडूचा प्रवास राहिलाय टेनिस क्रिकेटमध्ये जावली महाबळेश्वरचं क्रिकेट या खेळाडूंनी गाजवलंय. अंबरनाथ या ठिकाणी लोकल संघ आपण नेहमी खेळताना अंबरनाथचं क्रिकेट त्याला पाहिले. रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी असेल त्याचबरोबर गुजरातला देखील अनेक क्रिकेट स्पर्धा हा खेळाडू खेळला. रतनबुवा ट्रॉफी खेळणारा केएसकेचा हा खेळाडू किरण घाडगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तुम्ही पाहताय. खेळाडू विशेष आहे. या सीझनमध्ये फॉर्ममध्ये आहे. चांगल्या प्रॅक्टिसमध्ये किरण घाडगे पाहायला मिळालाय. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी ज्ञानेश्वर संकपाळ त्या ठिकाणी तयार होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल फेस करण्यासाठी किरण घाडगे यांना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 18 बॉल आणि 52 धावांची गरज. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल वेगाने टाकलेला आणि इकडे विकेट आली. पहिल्याच बॉलवरती किरण घाडगेची विकेट. बॅटिंगसाठी अगदी आपण जर पाहिलं ना तर कम्फर्टेबल नव्हते, सेट नव्हते. टप्पा पडल्यानंतर बॉल वेगाने स्टिकर एंडला लागला. नयन सकपाळनी कॅच पकडली. विकेट आली. किरण घाडगेची हीच ती महत्वाची विकेट होती ज्या खेळाडूबद्दल आपण चर्चा करत होतो. ओपनचं क्रिकेट अनेक स्पर्धा गाजवणारा खेळाडू केएसकेच्या या पावसाळी क्रिकेटमध्ये फॉर्ममध्ये असणारा खेळाडू किरण घाडगे शून्यावरती इकडे बाद होताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने बॉल पडला ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल. अगदी आपण जर पाहिलं किरण घाडगेकडे टायमिंग जुळलेलं नाहीये. तितकसा टाइम देखील मिळालेला नाहीये आणि त्याच कारणाने की काय पहिल्या बॉलवरती किरण घाडगे इकडे बाद होताना पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी रोहित मैदानाच्या आतमध्ये इनॅट क्रमांक 3 वरती दाखल होताना पाहायला मिळत आहेत. वेगाने टाकलेला बॉल पायावरती आदळतोय. इकडे आपण जर पाहिलं तर एक सिंगल घेताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एका बाजूला तुम्ही नितीन घाडगेंना पाहताय. सिनियर क्रिकेटर आहेत या एरणे टीमचे. पहिली रन्स तुम्ही 22 स्वरूपामध्ये पाहताय. 51 धावांची गरज. 16 बॉल 51 धावा. किरण घाडगेची मोठी विकेट आली. ज्ञानेश्वर संकपाळनी देखील या सीझनमध्ये प्रभावित केलंय. सध्याच्या घडीला एक यशस्वी बॉलर म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जात आहे. चांगली गोलंदाजी लाकवड बी टीमसाठी चांगली गोलंदाजी या सीझनमध्ये या गोलंदाजाने केले. फटका चांगला आहे. पॉइंटला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. सिंगल मिळेल त्यापेक्षा काही मिळणार नाहीये. चांगली बॅटिंग करावी लागेल. किरण घाडगेची विकेट गेल्यानंतर अगदी आपण जर पाहिलं नितीन घाडगे, रोहित आले. रोहित आहेत बॅटिंगसाठी. मोठी स्ट्रोक तुम्हाला खेळावे लागतील परंतु तितकंसं सोपं नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्ञानेश्वर संकपाची गोलंदाजी तुम्ही पाहू शकता. वेग, प्रचंड वेग. टप्पा पडला. उसळी घेणारा बॉल. वाईट बॉल आहे कारण ज्या पद्धतीने आपण हाईट फॅक्टर या बॉलच्या पाठीमागे पाहिला उसळणारा बॉल होता आणि इकडे पंचांनी देखील सांगितलं हा वाईड आहे. एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टप्पा पडल्यानंतर वेगाने बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. पहा चांगली गोलंदाजी. रोहितला प्रयत्न करावे लागतील. कारण पाऊस पडलाय आणि विकेटवरती तुम्ही पाणी पाहताय त्याच कारणाने की काय आहे, जे जलद गतीचे गोलंदाज आहेत ते मात्र इकडे प्रभावी ठरताना पाहायला मिळत आहेत. वेग प्रचंड पाहायला मिळतोय ज्ञानेश्वर संकपाळ यांच्याकडे. क्लीन बोल्ड केले. टप्पा पडला आणि त्यानंतर बॉल अगदी ज्या पद्धतीने वेगाने गेला मधली यष्टी वाकवली आणि क्लीन बोल्ड केलंय रोहितला. विकेट आली. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी आपण जर पाहिलं ना खाली राहिला. विकेट येताना पाहायला मिळते.
किरण गाडगेची विकेट आल्यानंतर इकडे वन वे ट्रॅफिक तुम्हाला पाहायला मिळतंय. कारण ज्या पद्धतीने किरण गाडगे या संपूर्ण सीझनमध्ये फॉर्ममध्ये होता, अनेक मॅचेसमध्ये चांगली बॅटिंग केली होती. आज मात्र शून्यावरती त्याला बाद व्हावं लागले आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं ना तर निराशा पाहायला मिळते बॅटिंगमध्ये. वैभव गाडगे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. इनाट क्रमांक 4 वरती नितीन गाडगे नॉन स्ट्राईकला. टप्पा पडला, उसळी घेणारा बॉल. पंचांनी सांगितलं इट्स अ नो बॉल, कारण वेग देखील होता आणि उसळी देखील होती. त्या कारणाने नो बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. चार धावसंख्या केबल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 5 बॉलच्या पाठीमागे शेवटचा अंतिम बॉल या षटकामध्ये. इकडे बॅटची कडा, बॉल पाठीमागे अगदी पहिल्या स्लिपमधून निघून चाललाय. सिंगलसाठी एक सिंगल मिळताना पाहायला मिळते. त्यापेक्षा काही मिळणार नाहीये. 5 धावसंख्या तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 5 वरती 2. सेकंड इनिंगमध्ये 52 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये आपण पाहतोय. धावसंख्या 5 वरती 2. टीम जय हनुमान क्रिकेट क्लब एरणे खुर्द आपण पाहतोय सेकंड इनिंग मध्ये. थोडंसं स्ट्रगल करताना टीम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता 12 बॉलच्या पाठीमागे आपण विचार केला तर तब्बल 47 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्क होती प्रतीक संगपाळ. गोलंदाजी मार्क होती येताना पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला नितीन घाडगे. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. 12 बॉलच्या पाठीमागे 47 आहेत, म्हणजे इथून पुढे आपण जर विचार केला तर 7 षटकार तुम्हाला 12 बॉलमध्ये मारायचे आहेत. 8 षटकार मारावे लागतील. 47 ची गरज. 12 बॉलच्या पाठीमागे 8 षटकार. नितीन घाडगे स्ट्राईक एंडला तुम्ही पाहताय. पहिला षटकार आलाय का? हो, इकडे आपण जर पाहिलं तर पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषेच्या पलीकडे चाललाय. नितीन घाडगेच्या बॅटमधून येतोय पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती फ्लॅट पॅरलल स्ट्रोक षटकार. फटका खेळला होता. बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर या बॉलला अगदी फ्लॅट ठोकलं होतं. षटकार आलाय पहिल्याच बॉल होती. इथून पुढे 7 मारायचे 11 बॉलच्या पाठीमागे. सुरुवात झाली मी म्हणेन. नितीन गाडगेने असे कारनामे अनेकदा केले. चांगल्या फॉर्म मध्ये त्याला आपण नेहमी पाहिले. आज एक टीमचे सिनियर क्रिकेटर आहेत. पहिला बॉल पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. 11 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 41 धावांची गरज 11 बॉलच्या पाठीमागे. पावसाळी क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. टायमिंग करावं लागतं. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. नितीन गाडगे. पहिल्या बॉल आणि पहिल्या बॉलवरती सिक्सर आल्यानंतर बॉलरवरती तो प्रेशर क्रिएट होतो. प्रतीक सकपाळ कमबॅक करतील का हे देखील पाहावं लागेल. खुला टाकलेला बॉल ड्राईव्ह केला होता. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळणार नाहीये. नितीन गडकरींनी स्पष्ट नकार दिलाय, कारण त्यांनाच आता इथून पुढे या मॅच मध्ये जे काय करायचंय ते नितीन गाडगेंना करावं लागेल. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. सिंगल डबल से कुछ नहीं होने वाला इस मैच में. बड़े स्ट्रोक आने चाहिए. बड़े स्ट्रोक आने चाहिए. पुल करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. खेळायचा होता ऑन साइडला. गेलाय समोरच्या दिशेने लॉंग ऑनला बॉल. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. नितीन गाडगे कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करतायत, परंतु या 2 धावांनी काम नाही चालणार. षटकारांची आतिषबाजी तुम्हाला करावी लागेल. 9 बॉलच्या पाठीमागे 39 धावांची गरज. ओहो, पुलचा फटका. स्ट्रोक चांगला खेळलाय. बॉल थांबणार नाहीये. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. नितीन घाडगेचा बार. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. चौकार. चांगली बॅटिंग. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या नाहीये. दुसऱ्या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळत आहेत. हा पहा ऍक्शन रिप्ले.
बॅकफुटला गेल्यानंतर या बॉलला पुल करण्याचा प्रयत्न केला, बॉडी वेट पाठीमागे ट्रान्सफर केलं, त्यानंतर केलेला एक उत्कृष्ट स्ट्रोक पाहायला मिळाला. थोडीशी लाईन चेक केली जाईल, वाईड आहे, एक्स्ट्रा रन्स टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते. पहा मॅच ऑन आहे अजूनही. 8 बॉलच्या पाठीमागे 34, 2 बॉल 2 षटकार आले तर मजा येईल या मॅच मध्ये. 22 राहतील पाठीमागे. नितीन गाडगेंचा प्रयत्न असेल, आणखी 2 षटकार हवेत. शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. अलॉंग द कार्पेट या बॉलला खेळलाय. एक सिंगल येते पहा. हा बॉल महत्वाचा होता आणि तेच मैदानाच्या आतमध्ये प्रतीक संकपाळने केलंय पहा. एक सिंगल आली, 33 ची गरज. 7 बॉलच्या पाठीमागे 33. आता स्ट्राईक एंडला वैभव. प्रयत्न करावे लागतील, हार मानून चालणार नाहीये. 18 बॉलची मॅच होती. 18 बॉल मध्ये पहिल्या सत्रामध्ये लाखवड बी संघाने अप्रतिम कामगिरी केली. शॉर्ट बॉल होता, खेळण्याचा प्रयत्न. पंचांनी वाईट सांगितलंय, म्हणजे पाठीमागे एक सिंगल असेल, म्हणजे एक 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये जोडल्या जातील. 31. धावांची गरज आहे. 7 बॉलच्या पाठीमागे 31 धावांची गरज. वैभव घाडगे स्ट्राईक एंडला. प्रतीक सकपाळच्या हातामध्ये बॉल. शेवटचा बॉल चांगला टाकावा लागेल. टप्पा पडला, उसळी घेणारा बॉल होता. सरळ यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 6 बॉल आणि 6 बॉलच्या पाठीमागे 31 ची गरज. नितीन घाडगे स्ट्राईक एंडला. गोलंदाजी मार्क होती, यशला आमंत्रित केले प्रताप संकपाळने. चांगला खेळ राहिला. आपण लाखोड बी संघाचा विचार केला तर बॅटिंग चांगली राहिली. पहिल्याच षटकामध्ये किरण घाडगे मागडे ठरले आणि त्यानंतर कमबॅक करता आलेला नाहीये. सूरज घाडगेंनी थोडंसं कमबॅक केलं मी म्हणेन शेवटच्या षटकामध्ये, परंतु 52 धावा या मैदानावरती जास्तीच्या आहेत. पहिल्याच बॉलवरती किरण घाडगेची विकेट आली आणि त्याच कारणाने काय एरणे खुर्द संघ बॅकफुटवरती ढकलण्यात आला. परंतु क्रिकेट आहे. 6 बॉलच्या पाठीमागे 31 धावांची गरज. सामना ऑन आहे अजूनही. 5 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. गोलंदाजी मार्क होती, यश संकपाळ पहिला बॉल टाकण्यासाठी तयार होत आहेत. पहिला बॉल हवेत खेळलाय ऑन साइडला. युवराज संकपाळ बॉलच्या खाली. झेल मात्र इकडे ड्रॉप होतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केली. कॅचेस विन द मॅचेस. इकडे धावा किती येत आहेत. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होतोय, म्हणजेच टोटल धावसंख्या या बॉलवरती 2+1 3 धावा घेतील. 28 धावांची गरज आहे 5 बॉलच्या पाठीमागे. चांगला खेळ लाखवड बी संघाने केलाय. एरणे खुर्द संघ थोडासा पाठी राहिलाय, परंतु अजूनही 5 बॉल आहेत. सामना संपलेला नाहीये. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक ऑन साइडला अलॉंग द कार्पेट खेळलाय. सिंगल मिळेल, त्यापेक्षा काही मिळणार नाहीये. प्रताप संकपाळ बेगाने बॉलवरती जात आहेत. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. इकडे रनआउट स्वरूपामध्ये विकेट मिळेल. विकेट येताना पाहायला मिळते पहा. सिंगल आहे, विकेट आहे. वैभव घाडगे मैदानाच्या बाहेर जातील. नितीन घाडगेंनी प्रयत्न केला की त्यांना अधिकची स्ट्राईक मिळेल. अजून काहीतरी या सामन्यामध्ये चमत्कार होईल का हे देखील पाहावं लागेल. 4 बॉल आणि 4 बॉलच्या पाठीमागे 27 धावांची गरज. चला बॅट्समन थोडंसं घाई करा. चार बॉल आणि 4 बॉलच्या पाठीमागे 27 धावांची गरज आहे. सामना तर लाखवड बी संघाच्या बाजूने झुकलाय. फटका तुम्ही पाहू शकता. ऑन द टो खेळलेला फटका. बॅकफुटला गेल्यानंतर पॉवरफुल पंच केलाय. सी कॉर्नर, सीमारेषेच्या पलीकडे नितीन घाडगेच्या बॅटमधून आणखी एक धमाका षटकार. 3 बॉल आणि 21 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाहीये मित्रांनो. एखादा नो बॉल आणि त्यानंतर षटकारांची आतिषबाजी. सामना अजूनही एरणे खुर्द संघ जिंकू शकतो. क्रिकेट, चांगलं क्रिकेट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. नितीन गाडगेंचं कौतुक यासाठी करेन, शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये झुंज देण्याचा प्रयत्न ते देखील करतायत. 3 बॉल आणि
21 ची गरज. हो, फुल टॉस होता, ड्राईव्ह करायचा होता, बॅटची कडा लागली, बॉल पाठीमागे चाललाय, सिंगल मिळेल इकडे, त्या पलीकडे काही मिळणार नाहीये. 2 बॉल आणि 2 बॉलच्या पाठीमागे 20 धावांची गरज. सामना अप्रतिम राहिला. लाखवड बी संघाने चांगली बॅटिंग केली, त्याच कारणाने काय एरने खुर्द संघाला बॅकफुटवरती ढकललंय. बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होईल, टप्पा पडल्याने उसळणारा बॉल. इकडे पंच सांगतायत वाईट +1. 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. 2 बॉलच्या पाठीमागे 18 धावांची गरज. पहा सामना होता कुठे, सामना आला कुठे. 2 बॉल 18 ची गरज. नितीन गाडगे चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतात. 10 बॉलच्या पाठीमागे 25 वरती नॉट आउट आहेत नितीन गाडगे. हा बॉल हवेत खेळलाय, काय फटका खेळलाय. बॅट स्विंग तुम्ही पाहू शकता. आवाज आला या बॅट मधून. टकाटक बॉल देखील चाललाय बाहेर. टकाटक षटकार. जबरदस्त स्ट्रोक होता पहा. नितीन गाडगे हार मानण्याचं मानत नाहीयेत. 1 बॉलच्या पाठीमागे 12 ची गरज. एक बॉल 12 धावांची गरज. यालाच तर मित्रांनो क्रिकेट म्हणतात पहा. सामना आपण जर पाहिला तर तब्बल 31 धावांची गरज होती आणि तो सामना आता 1 बॉलच्या पाठीमागे 12 वरती आलाय. नो बॉल येईल का एखादा हे देखील पाहावं लागेल. नितीन गाडगे रेडी. शेवटचा बॉल, त्याच्यावरती देखील आक्रमण केलं. अगदी काही फरकाने हा सामना हरलाय एरने खुर्द संघाने, परंतु चांगलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं.